कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो सजनी सुख झाले हो सजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो सजनी सुख झाले हो सजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हम
विठ्ठल बरोबर पोहा विठ्ठल मरणाहती सुटली काया मरणाहती सुटली काया मरणाहती सुटली काया मरणाहती सुटली काया विचारिया निश्चय विचारिया
सुटली मरना हाथे सुटली गम बदने दम गरे सारे गम विचारे
आदिशक्ती मुक्ताबाई गुरुवर मौली बाबा की जय शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जय वंदे वंदे हर 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 मरणाहती सुटली काया विचारिया निश्चये नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखी जे झाले श्रम आले वर्म हाता हे नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची कीव नव्हे जीव निराळा नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची विठ्ठल शक्ती गुरुवर मौली बाबा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज वंदे वंदे हर 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 नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलावदेहं धनुजबल कृशानुं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तमातजातं नमामि अंजनी गर्भ संभत वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमंताय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाक्रन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन Bye.
सरस्वती मती प्रदे वसत्व मम जुभाग्रे सर्व विद्या प्रदा भव अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजते जस्पृति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा सुल्यमानं समाधिस्मृतिं भजे नमो ज्ञानेश्वरा 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 गुरुदेवनारा सोमदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनापावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनापावनी आये हनुमत विराजिए कथा कुर्मति अनुसार प्रेम सहित गादी जन बधारिजिए पवन कुमार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी सिद्ध चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जान की माता राम रसायन तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दासा हृदय सद्गुरु जी ने तारिला संसार गुरु मनोन विशेष अत्याधुर विवेक अवरी मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या मार करी संता जाया मार करी संता वार करे संतान वार करे संतान वार करे हे मस्तक है माया मारी या मार करी संता या मार करी संता या मार करी संता हे माय सरकार बाबी वार करे संतान वार करे पायावरी यावर करी संतांच्या मरडा हाती सुटली काया विचारिया निश्चय दासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला हुंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाथेमधील 4 चरणाचा अभंग असून आजच्या प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपे सेवे करता निवडला आहे अभंगाचा भावार्थ आणि नामसरळ अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारांच्या जीवनामध्ये हे आयुष्य ज्याच्या करता भेटलं आपल्या जीवनामध्ये या आयुष्यानं जे साध्य प्राप्त करायचंय आणि ते साध्य प्राप्त करत असताना आपल्या जीवनामध्ये जे काही साधन केलं पाहिजे ते साधन केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय साध्य प्राप्त झालं याचं वर्णन करणारा अभंग त्या ठिकाणी तुकोबारायचा आहे. तुकोबाराय म्हणता माझ्या जीवनामध्ये आयुष्यभर मी जे काही देवाचं चिंतन केलं त्याचा परिणाम अहम ब्रह्मास्मी या तत्वबोधाचा उपदेश अनुभूती ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये आली त्यावेळेला आता माझ्या जीवनामध्ये मरणाच्या तावडीमधून त्या ठिकाणी मरणाच्या हातातून माझी त्या ठिकाणी काया सुटली. आता माझ्या जीवनामध्ये मरणाची गरज राहिली नाही आणि त्याचा परिणाम आता माझ्या जीवनात कुठलीच खंत कुठलं दुःख राहिलं नाही कारण माझ्या जीवनामध्ये
आयुष्यभर मी जे काही कर्म केलं होतं ते आयुष्यभर कर्माचा परिणाम माझ्या जीवनामध्ये मी जो काही अट्टहास या तत्वबोधापर्यंत पोहोचण्याकरता केलं होता ते माझ्या जीवनामध्ये साध्य झालं आणि आता भगवान परमात्मा आणि मी वेगळा राहिलो नाही त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये आता मरण्याची गरज नाही विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि नामस्मरणार्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना ज्ञात आहे सर्वांचे परिचित असणारे स्वर्गीय रामनाथ मुरलीधर श्री बाबांना आपल्यातून जाऊन आज 2 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होता आणि द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम आमचे श्रींग परिवार मला वाटतं बाबांच्या पत्नी आहे गंगा भागीरथी विमलाबाई रामनाथ श्रींग उत्तम रामनाथ श्रींग अरुण रामनाथ श्रींग मुलगा रत्ना अण्णासाहेब कदम मुलगी असा परिवार नातू पंतू भरपूर मोठा गोकुळासारखा परिवार आहे आणि आज द्वितीय पुण्यस्मरण आज इथं प्रथम पुण्यस्मरण जिथं आपल्या जीवनामध्ये करून या म्हटलं जातं तिथं द्वितीय पुण्यस्मरण जर इतक्या वैभवामध्ये होत असेल तर निश्चित बाबांच्या जीवनामध्ये काहीतरी भाग्य असेल मी याच्या पुढे जाऊन सांगेल हे सगळे दिग्गज पाहिल्याच्या नंतर आमचे विकास महाराज असतील कैलास बाबा असतील आमचे शुभम महाराज असतील हे सगळे वारकरी संप्रदायाचे रत्न पाहिल्याच्या नंतर आज मला असं वाटतं गड्या या परिवाराच्या जीवनामध्ये इतका गोड सोहळा बाबांचा त्या ठिकाणी हा परिवार करतोय पण द्वितीय पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम नव्हता पाहिजे बाबांच्या शताब्दीचं कीर्तन पाहिजे होतं याच्यापेक्षा आगळं वेगळं या परिवाराने केलं असतं गड्या कारण बघा आज त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय गोड मी तर या परिवाराला भाग्यवान म्हणेल का या परिवाराच्या जीवनामध्ये अतिशय गोड त्या ठिकाणी बाबांची शेवटच्या कालावधीमध्ये तर काय सेवा केली मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघत होतो इतकी मनापासून त्या ठिकाणी सेवा केली आणि ज्या वेळेला ते दुःख आणि माझ्यावरती सुद्धा बाबांचं इतकं प्रेम होतं विकास बाबा मला आठवतं ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या माऊंचा वाढदिवस होता बाबांच्या नातीचा आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी कीर्तन ठेवलेलं होतं आम्ही डिसेंबर महिन्यामध्येच आणि तुम्हालाही त्या ठिकाणी सांगितलेलं होतं निमंत्रण दिलेलं होतं पण पुढे बाबांचं त्या ठिकाणी प्रकृती बिघडल्या कारणानं तो कार्यक्रम रद्द झाला आणि रद्द झाल्याच्या नंतर इतकी बाबांची प्रकृती खालवली का बाबांना बोलता येत नव्हतं माणूस ओळखायला येत नव्हता पण अशाही परिस्थितीमध्ये मी जर घरी आलो ना तर आमचे काकां ते म्हणायचे का हो यांना ओळखलं आपले ऋषिकेश महाराज आले मला इतकं प्रेम करणारं त्या ठिकाणी माझ्यावरती अगदी स्वतःच्या आजोबासारखं प्रेम करणारं या परिवारामधलं त्या ठिकाणी निघून गेलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असलेले मृदंग मर्ष मृदंग अलंकार नाशिक जिल्ह्यामध्ये आज जी तरुण मुलं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये मृदंग ज्यांच्याकडे बघून शिकताना आमचे विकासजी महाराज बेलुकर श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे अतिशय गोड महाराजांच्या हाताला काय वजन आहे महाराज अतिशय सुंदर त्यांनाही मनापासून धन्यवाद या बाजूला आमचे कैलासजी महाराज पवार श्री महाराज खऱ्या अर्थानं श्री महाराजांच्या मुखामधनं हे दुग्भंजन ऐकावं भक्त महाराजांच्या मुखामधनं मी असा विचार करत होतो का हे अनेकांनी जरी गायलं असेल तर पण यांच्याच मुखातून ते गोड का वाटतं तर याचं कारण हनुमंतरायाचं ते भजन आहे महाराज हनुमंतराय कोणाचे अवतार आहे भगवान शिवजीचे आणि भगवान शिवजीचा अवतार असणारे हनुमंतराय जर असतील तर हनुमंतराय त्या ठिकाणी भगवान शिवजीचे अवतार आहे आणि भगवान शिवजीचं राहणं जर कैलासात असेल तर हे दुग्भंजन कैलास महाराजांच्या मुखातून नाही ऐकणं वाटणार तर कोणाच्या मुखातून ऐकावं वाटणार आहे श्री महाराज अतिशय गोड महाराजांचा आवाज आहे महाराजांचा आवाज ऐकला कमी येतो सुदबुदुक होईल नाही का अगदी आपल्याला पुढे ते सुद्धा श्रवण करायचंय श्री महाराजांना मनापासून धन्यवाद अगदी खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचंच भूषण खऱ्या अर्थानं श्रीराम त्या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्याचं भूषण आमचे हरिभक्त पारायण शुभमजी महाराज श्री महाराजांना काय ज्ञानोबारायने देणगी दिली एकदा श्री महाराजांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या बाजूला ज्यांच्या संस्थेमधील हे सगळे विद्यार्थी आमचे राहुल बाबा अतिशय गोड स्वतः कीर्तनकार आहे महाराज पण तरी सुद्धा कीर्तनामध्ये टाळी घेऊन आहे विनेकरी त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे आमचे प्रतीक दादा त्यांनाही धन्यवाद आहे या ठिकाणी आमच्या विकी दादाच्या साऊंड करता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे अगदी गोड साऊंड त्या ठिकाणी त्यांनी लावला आमचे भगवान काका वगैरे सगळे त्या ठिकाणी आमचे विनायक काका वगैरे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे मातुवर्ग पितृवर्ग सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ अतिशय गोड युट्यूब चॅनल सुद्धा आमचे मराठी कीर्तन असेल आपला जीवलग असेल आमच्या राहुल बाबांचा चॅनल आहे धर्म कीर्तन सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ बघा 6 ते 8 ची वेळ होती उशिरा सुरू झालं मी काही जास्त उशिरा संपवणार नाही कारण एकटा येणं घेतलं ढेकळाच्या वारात तुम्ही ढेकळे घेऊन मागे लागायला बसले नाही का अगदी कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त आता बसले असे शेवटपर्यंत शांत चित्तेने बसा आपले रेख आपापल्या जवळ गपचिप त्या ठिकाणी सांभाळा कोणी कुजबूज करू नका हे हात जोडून विनंती विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवे
श्री तुकोबारायांचा आहे. तुकोबारा म्हणतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याचा जन्म झाला त्याच्या जीवनामध्ये जावं लागणार आहे. कोणी असेल तरी महाराज म्हणतं आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. श्रीमंत असू द्या नाही तर गरीब असू द्या, श्रीमंताच्या जीवनामध्ये जाणं, भिकाऱ्याच्या सुद्धा जीवनामध्ये मृत्यू येणार आहे. कोणाच्या जीवनामध्ये मृत्यू चुकवत येत नाही. येते नाही ऊर आले अवतारे, येते नाही ऊर आले अवतारे, येते मामले जीवनी, येते मामले जीवनी. येथे नाही मोर आले अवतारे, येथे नाही मोर आले अवतारे, येथे पामर जीवके धो, येथे पामर जीवकी. महाराज म्हणता येत नाही ओरो आली अवतार, हेरती पामर शिव कितीशी अवताराला आले. त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये एक ना एक दिवस अवतार संपावा लागला. तुमच्या आमच्या त्या ठिकाणी पामर जीवाची काय गोष्ट आहे. महाराज म्हणता 9 भी मर गई, 10 भी मर गई सहस्र 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला जावं लागतं, मृत्यू प्रत्येकाला येणार आहे हो, पण आपल्या जीवनामध्ये अंतकाळ मनुष्याच्या जीवनामध्ये साधता आला पाहिजे. महाराज बघा बाबांच्या जीवनामध्ये किती गोड अंतकाळ, किती गोड पर्वणी साधली. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुसरी तिथ त्या ठिकाणी बघण्याची गरजच नाही. मला असं वाटतं ज्या तिथीला माझ्या रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये होते त्या तिथीला त्या ठिकाणी बाबांचं पुण्य स्मरण येतं. यापेक्षा वेगळं भाग्य काय असलं पाहिजे. रामप्रभू म्हणजे सामान्य नाही. प्रत्येक देवाच्या जर जीवनाचा विचार केला तर प्रत्येक देवाची अवतार परंपरा ही ब्रह्मदेवापासून आलेली आहे. बघा रामायणामध्ये आपण वाल्मिकी रामायणाचा जर विचार केला तर वाल्मिकी ऋषींनी त्या ठिकाणी रामप्रभूची अवतार परंपरा सांगत असताना ती ब्रह्मदेवापासून कशी आली तर वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषी असं वर्णन करतात. श्री राम प्रभूच्या पित्याचं नाव आहे राजा दशरथ, राजा दशरथाच्या पित्याचं नाव अजराजा, अजराजाच्या पित्याचं नाव नभाग, नभागाच्या पित्याचं नाव ययाती, ययातीच्या पित्याचं नाव नौश, नौशच्या पित्याचं नाव अंबरीश, अंबरीशाच्या पित्याचं नाव प्रशुशुक, प्रशुशुकच्या पित्याचं नाव मरु, मरुच्या पित्याचं नाव शिग्रक, शिग्रकाच्या पित्याचं नाव अग्निवर्ण, अग्निवर्णाच्या पित्याचं नाव सुदर्शन, सुदर्शनाच्या पित्याचं नाव शंकर, शंकराच्या पित्याचं नाव प्रवृद्ध, प्रवृद्धाच्या पित्याचं नाव औशुमन, औशुमनाच्या पित्याचं नाव दिलीप, दिलीपाच्या पित्याचं नाव भगीरथ, भगीरथाच्या पित्याचं नाव कुकुत्स, कुकुत्साच्या पित्याचं नाव रघुराजा, रघुराजाच्या पित्याचं नाव असमंज, असमंजाच्या पित्याचं नाव सगर, सगराच्या पित्याचं नाव असित, असिताच्या पित्याचं नाव भरत, भरताच्या पित्याचं नाव ध्रुवसंधी, ध्रुवसंधीच्या पित्याचं नाव सुसंधी, सुसंधीच्या पित्याचं नाव मानधाता, मानधाताच्या पित्याचं नाव युवानश्व, युवानश्वाच्या पित्याचं नाव धुंदुबार, धुंदुबाराच्या पित्याचं नाव त्रिशंकू, त्रिशंकूच्या पित्याचं नाव अनरण्य, अनरण्याच्या पित्याचं नाव बाण, बाणाच्या पित्याचं नाव विवस्वान, विवस्वानाच्या पित्याचं नाव मनु, मनुच्या पित्याचं नाव इक्ष्वाकू, इक्ष्वाकूच्या पित्याचं नाव कुक्षी, कुक्षीच्या पित्याचं नाव विकुक्षी, विकुक्षीच्या पित्याचं नाव कश्यप, कश्यपाच्या पित्याचं नाव मरीची आणि मरीचीच्या पित्याचं नाव ब्रह्मदेव. साक्षात ब्रह्मदेवापासून या 40 पिढ्या मी तुमच्या समोर मांडलेल्या. अशा बाबा कृष्ण प्रभूच्याही सांगता येतात, अशा परशुरामांच्या ब्रह्मदेवापासून सांगता येतं. पण परत कीर्तन ठेवा मग सांगतो एका पाकिटात सगळं कसं शक्य नाही का. असो पण त्या माध्यमातून उगच नाही असे 5 वर्षाचं नारळ घेऊन ठेवलेलं असो, पण त्या माध्यमातून त्या ठिकाणी बघा अशी असणारे रामलल्ला त्या राम प्रभूच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची प्राण प्रतिष्ठा जिथं होते तो पावन पवित्र दिवस आहे. ही पर्वणी साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. हे सहजासहजी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही बाबा. त्याच्याकरता साधूच्या संगतीमध्ये जावं लागतं. हे जीवन फार सुंदर आहे, पण या जीवनाचा आनंद जर आपल्या जीवनामध्ये कळावा, हे जीवन कशा करताय हे जर आपल्या जीवनामध्ये कळावं असं जर वाटत असेल तर महाराज म्हणता आपण संताची संगत केली पाहिजे. बघा संताची संगत केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपण देव आहे हे कळू शकत नाही, किंवा देव कसा ओळखायचा आहे देवाची ओळख करून देण्याची ताकद फक्त संतांमध्ये. कारण हा जीव ममई वंश जीव लोके जीव भूत सनातन मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करता अर्जुना ममई वंश हे माझे सगळे अंश आहे. हे सगळे जड जीव जे दिसताना हे माझे अंश आहे. पण प्रत्येक जीवाचं झालं असं बाबा का कर्म करत असताना तो जीव म्हणतो हे मी करतोय, पण ज्ञानोबा म्हणता मी केलं असं म्हटलं का त्याच्या जीवनात जन्म मरणाची एरझार होणार आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं सगळं कर्म देवाला समर्पण केलं ज्ञानोबा वर्णन करता हे मजचीच तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेने जाणतले तो सुट लागा.
ज्याच्या जीवनामध्ये आपण पवित्र कर्म केलं पण मी नाही केलं असं जर म्हटलं तर तो जन्म मरणाच्या इरझारामधून चुकतो. बऱ्याच जणांना कुठल्याही कार्याचं श्रेय आपल्याला घ्यायची सवय असते, बरोबर आहे का ना? एखाद्या वेळेला कैलास बाबा आपण जर कीर्तनाला गेलो ना, काही काय म्हणता महाराज तिथे जाऊन आले तुम्ही, हा मग मीच म्हणलो होतो त्यांना तारीख घ्या, हा तूच म्हणला होता, अरे त्यांची ना आमची आधी ओळख आहे, तू म्हणला होता तारीख घ्या, नाही का? पण बघा आपल्या जीवनामध्ये हे आपण जे काही पवित्र कार्य केलं हे कार्य मी नाही केलं ही बुद्धी देणारा भगवान परमात्मा आहे. आणि असं ज्यानं म्हटलं त्याच्या जीवनात जन्म मरणाची इरझार चुकवणार आहे, चुकते. आणि आपल्या जीवनात ती चुकावी असं जर वाटत असेल तर पवित्र कर्म करा. कारण भगवान परमात्म्यानं हा 3.5 हाताचा नरदेव कबीरदास महाराज म्हणता कशा करता दिला, औट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया, लेकर तूने क्या किया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. याच्या पुढे जाऊन आमचे संत महात्मे सांगतात देवानं हा नरदेव कशा करता दिला, देवे दिला देह भजन गोमैना, देवे दिला देह भजन गोमैना, देवे दिला देह भजन गोमैना, देवे दिला देह भजन गोमैना. असं यांचं गायन वादन ऐकलं असं वाटतं फक्त गायनच ऐकत राहावं. पण काय माहितीये का, मी तुम्हाला फक्त गायन ऐकवलं असतं पण कीर्तन झालं ना, एखादं जर भेटलं कस काय कार्यक्रम झाला, सगळं गायकामुळं नाही तर त्याला काय जमत होतं त्याच्यामुळे हे मला हे कर नाही का. पण असो त्या माध्यमातून महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाठा बाधिकेचा, भगवान परमात्म्यानं हा नरदेव त्याच्या भजना करता दिला. म्हणून पवित्र साधना आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी केली पाहिजे आणि तो देव या नरदेवानं ओळखता आला पाहिजे, त्या देवाची प्राप्ती करता आली पाहिजे. आणि तो देव ओळखण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये, तेच ओळख करून देणार, दुसरं नाही. बघा आपल्या बापाची ओळख जशी आई करून देते ना महाराज, तसं देवाची ओळख करून देण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये गड्या. बघा कशा पद्धतीनं संताकडे गेल्याच्या नंतरच त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये देवाची ओळख होते. शास्त्रामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये, एकदा प्रसंग असा निर्माण झाला, काय झालं माहितीये का, कण्व नावाची ऋषी आहे आणि त्या ऋषींच्या त्या ठिकाणी आश्रमामध्ये शकुंतला आणि दुच्छितेचा त्या ठिकाणी विवाह झाला. पण दोघांचा विवाह झाल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जास्त कालावधीमध्ये एकत्र राहता आलं नाही. कारण त्या दुष्यिताच्या जीवनामध्ये दुर्वास महामुनीचा शाप होता का तुझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तुझ्या पत्नीचा विसर पडेल. त्याचा परिणाम त्या ठिकाणी तो निघून गेला दूषित. आणि ती शकुंतला त्याची जी पत्नी आहे ते कण्व नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये थांबते. आणि बराच कालावधी लोटल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण होता, कालांतरानं त्या ठिकाणी 12 वर्षाचा कालावधी या गोष्टीला जातोय. आपल्या पतीला सोडून दूषित गेलेला आहे. 12 वर्षाचा कालावधी लोटल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांना पूर्वी एक मुलगा झालेला होता, त्याचं नाव होतं भरत. तो भरत किती ताकदवान होता, शास्त्र असं वर्णन करतं का तो सिंहाचा जबडा उचकून सिंहाचे दात मोजायचा, इतकी पवित्र ताकद त्याच्या जीवनामध्ये होती. आपलं सुद्धा सामर्थ्य कमी नाही गड्या, पण माणसाच्या जीवनामध्ये माणसानं ठरवलं ना, आपण जर म्हटलं मला देव व्हायचं, देव होण्याचं सुद्धा सामर्थ्य, पण आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टी आपली ताकद आपण विसरून गेलेलो आहे गड्या. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळामधले, आपण धर्मवीर संभाजी महाराजांच्या कुळामधले, म्हणून असा असणारा भरत नावाचा राजा त्या ठिकाणी त्या सिंहाचे दात मोजायचा. एक दिवसाचा त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण होतो, तो दूषित ज्या वेळेला त्या कण्व नावाच्या ऋषींकडे त्या ठिकाणी निघाला आणि एका सरोवराजवळ त्यानं पाहिलं का तो भरत सिंहाचा जबडा उचकून त्या ठिकाणी त्याचे दात मोजतोय. हे पाहिल्याबरोबर त्यानं पाहिलं हा कोण आहे, लक्षामध्ये आला हा तर आपला पुत्र आहे. त्याच्या जवळ गेला, आपला हा पुत्र आहे. कारण त्याच्या लक्षामध्ये कसं आलं तर त्या ठिकाणी तो आपल्या पत्नीला त्या ठिकाणी विसरलेला होता, पण पत्नीनं दिलेली अंगठी एका मच्छीनं गिळालेली होती आणि ती मच्छीनं काही कालावधी नंतर त्या सरोवरावरती टाकलेली होती. आणि ती पाहून त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पत्नीचं, त्याच्या मुलाचं स्मरण त्याच्या जीवनामध्ये होतं. आणि तो ज्या वेळेला तिथं आला
आल्याबरोबर त्या ठिकाणी त्या भरताला म्हणतोय, भरता तू माझा पुत्र आहे बाबा. तो म्हणला कसं शक्य आहे? माझं सामर्थ्य पाहून तुम्ही लगेच काही नाथ लावलं, हे जमणार नाही म्हटले. म्हणले अरे खरंच तू माझा पुत्र आहे. मी नेहमी सांगत असतो, एखादा मुलगा जर चांगला निघाला ना बाबा, कोणी त्याला माझं माझं म्हणतं, पण ते जर खोडकर निघालं कोणीच माझं म्हणत नाही. बघा एखाद्या वेळेला बाबा आपल्या घरात एखादं पोरग चांगलं गाणारं वाजवणारं निघू द्या, बाप म्हणतो पोरग बघा कसं आपल्यावर गेलं, आई म्हणती पोरग बघा कसं आपल्यावर गेलं. आत्याच वेगळंच राहतं बया, तुमच्या नाही गेलं फुईव गेलं फुईव, आता कसं गेलं तिलाच माहिती नाही का. पण हेच जर ही चित्र निघालं बाबा, बाप म्हणतोय आपल्यावर नाही गेलं, फटकून काढलं बाय. आई म्हणते आपल्यावर नाही गेलं बया. आणि सासूचं वेगळंच राहतं बया, आमच्या खानदानीत नव्हतं, कोणाच्या खानदानीतलं काय म्हणजे अवघड असतं नाही का. म्हणून त्या माध्यमातून सांगितलं भरता तू माझा आहे. माझा आहे म्हटल्याबरोबर भरतानं सांगितलं बाबा तू नाही, तुम्ही काय हे नातं लावताय. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी शकुंतला तिथे येते आणि त्या शकुंतलाने सांगितलं भरता हाच तुझा पिता आहे. असं म्हटल्याबरोबर त्यानं आपल्या पित्याचा त्या ठिकाणी स्वीकार केला. मला मुद्दा हा मांडायचा आहे, जसं आपल्या जीवनामध्ये भरतानं आईनं त्या ठिकाणी त्या भरताला सांगितलं हा तुझा पिता आहे, त्यावेळेला त्या पित्याची ओळख त्याच्या जीवनामध्ये झाली. त्या पद्धतीनं या जीवाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हा देव आहे हे संत रूपी आईनं सांगितल्यानंतरच कळतं. विठ्ठल त्यांच्या जीवनामध्ये काळ आला, त्यांच्या जीवनाचा त्या ठिकाणी सोनं झालं, त्यांच्या जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. बघा त्या गोपिकांच्या जीवनाचा जर विचार केला, रामायणामध्ये वानराच्या जीवनाचा जर विचार केला, तर वानरांनी त्या भगवान परमात्म्याला जाणलं, त्या भगवान परमात्म्याला ओळखलं, त्याचा परिणाम आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. गोपिकांच्या जीवनाचा जर विचार केला तर गोपिकांच्या जीवनामध्ये गोपिका त्या ठिकाणी स्वतः भक्ती करून संत पदाला प्राप्त झाल्या आणि भगवान परमात्म्याची भक्ती केली. बरं इतकी भक्ती केली का त्या भक्तीमध्ये तहान भूक सगळं विसरून गेल्या. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. महाराजांना आवाज दिलेला असावा, महाराजांच्या हातामध्ये सुद्धा काय वजन दिलं. बरं याच्या पुढे जाऊन सांगू, फक्त आमच्या विकास बाबा गोड वाजवता यात विशेष नाही, तुम्ही त्यांच्या संस्थेवरती जायचं, 100-150 विद्यार्थी, त्यापैकी कुठल्या विद्यार्थ्याला बोलवायचं आणि त्यांच्या समोर बसवायचं, तसाच बाज वाजवणार महाराज. इतकी विद्यार्थ्याकडून सुद्धा त्या ठिकाणी साधना करून घेतली महाराज. म्हणजे काही स्वतः पुरतं त्या ठिकाणी नाही, पण अतिशय गोड. महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मी तहान भूक त्या गवळणी त्या ठिकाणी विसरल्या. याच्या पुढे जाऊन सांगू, त्या गवळणीच्या जीवनामध्ये इतक्या गवळणी उच्च पदाला पोहोचल्या का उद्धवाच्या सुद्धा जीवनामध्ये देवाच्या सोबत राहून ज्ञानाचा अभिमान होतो. त्यावेळेला उद्धवाला सुद्धा त्या गवळणींकडे आपल्या जीवनातला अभिमान घालवण्याकरता जावं लागतं. इतकी पवित्र साधना केली. आणि त्या गोपिकांच्या जीवनामध्ये एकदा भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि गोपिकांना म्हणतो, हे गोपिकांनो काहीतरी मागा माझ्याकडं.
त्यावेळेला गोपिकांनी सांगितलं देवा काही नकोय, अगं काहीतरी मागा. त्यावेळेला सांगितलं देवा तुला द्यायचंच असेल तर एकच दे. काय? किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबां पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. हे राधाराणी फक्त आमच्याकडून भजन करून घे, तुझं चिंतन करून घे, एवढंच दे. याचं कारण असं आहे, त्यांना हे जगत नश्वर आहे कळालं. आणि ज्याच्या जीवनामध्ये प्रपंच खोटा आहे कळाला, त्यांनी प्रपंचाचा त्यागच केला. तुम्ही बघा नवनाथ ग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये गोपीचंद नावाचा राजा आहे. ज्यावेळेला आईच्या जीवनामध्ये स्वतःच्या आईनं उपदेश केला, बाळा यातलं काही सोबत येणार नाही. जालिंदरनाथांना त्या ठिकाणी गुरु केलं, प्रपंचाचा त्याग केला. भरताच्या जीवनामध्ये प्रपंचाचा त्याग केला, वनामध्ये जाता साधना करता. कारण त्यांना माहिती हा प्रपंच खोटा आहे. आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण प्रपंचामध्ये रममान होतो, याचं कारण हा खोटाही कळालेला नाही. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी खोटा आहे हे कळालं, आपण त्याच्यात कसं रममान होणार नाही. आमचे गुरुवर्य माऊली बाबा आम्हाला पाठात एक उदाहरण सांगायचे बाबा विनोदानं, आपल्याला याच्यात हे सुख नाश पावणार आहे किंवा हे सुख खरं नाहीये हे कळाल्यानंतर आपण कसं याच्यात रममान होणार नाही. आमचे गुरुवर्य उदाहरण सांगायचे. काय झालं, एका कॉलेजला अनेक मुलं मुली होते महाराज, आणि त्यापैकी एका मुलीचं त्या ठिकाणी मुलीचं मुलाचं लग्न झालं. हे काही नवीन नाही, हे सध्या चालूच आहे नाही का. आणि म्हणून त्या माध्यमातून दोघांचं लग्न झालं. आणि लग्नाला बरेच दिवस झाले बाबा. आणि एक दिवस काय झालं माहितीये का, त्या ठिकाणी त्या मुलानं त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला प्रश्न विचारला, का ग आपल्या कॉलेजमध्ये एवढे सगळे मुलं असताना बरं दिसायला सुंदर, कोण पैशानं श्रीमंत, कोण असं बुलेट घेऊनच यायचं म्हटले, पण एवढं सगळं असून म्हटले तू माझ्या सोबतच विवाह काऊन केला बरं, असं म्हटले. बरोबर तर म्हटलं, ती म्हटली आता जाऊ द्या ना आपल्या लग्नाला, म्हणजे लाजू नको. नाही म्हणले आता जाऊ द्या ना, किती दिवस, म्हणजे असं लाजू नको, मोकळं सांग काहून लग्न केलं. त्यावेळेला सांगितलं म्हटले, बघा अनेक जरी मुलं असले ना म्हटले, पण तुमच्या सोबत का विवाह केला, तो तुमचे दात आहे ना इतके चमकायचे, इतके सुंदर दिसायचे. म्हटले काय सांगावा. तो म्हणला, अगं मग तर तू तर फसलीच. म्हणले कस काय, हे सगळे दात खोटे. कसे, मी लहानपणी एकदा जोरात गाडीवर चाललो आणि स्पीड ब्रेकर वरून आदळलो आणि पडलो, माझे 32 दात पडले. म्हटले मग हे कसे चमकणारे. त्यांना लगेच तो बळका काढला आणि दाखव, ते खोबडच पडेल दिसलं. म्हटले बघा हे सगळे नकली. म्हटले ती बिचारी निराश झाली. म्हटले अहो आपण जे बघून प्रेम केलं हे तर खरं नाही. परत त्या ठिकाणी आता ती म्हणली, का हो ते जाऊ द्या, पण तुम्ही एवढ्या मुली असताना माझ्या सोबतच का विवाह केला. तो म्हणला, अगं तुझे जे केस ना अशी सुंदर दिसायचे. म्हणले काय सांगा. ती म्हणली मग तर तुम्ही फसलेच काय, मला असं वाटलं मीच फसले काय, तुम्ही गाजर पारखीत निघाले काय. म्हणले कस काय. म्हणले अहो हे सुद्धा खोटे. कसे, मी एकदा लहान असताना मला लहानपणामध्ये इतका मोठा ताप आला, त्या तापामध्ये माझे सगळेचे सगळे केस उडून गेले. म्हटले मग हे म्हटले मग तुमच्या दाताप्रमाणेच आहे. तिनं लगेच तो बुचुडा काढला, बालाजीला गेल्याप्रमाणे चमनच दिसायला लागलं महाराज नाही का. आता मला सांगा, दोघांचा अगोदर जे प्रेम आहे ते नंतर राहणार आहे का. त्या पद्धतीनं हा संसार खोटा आहे. लट्टी का व्यवहार सर्व संसार, लट्टी का व्यवहार सर्व संसार, लट्टी का व्यवहार लट्टी का व्यवहार सर्व संसार, लट्टी का व्यवहार सर्व संसार, लट्टी का व्यवहार सर्व संसार, लट्टी का व्यवहार सर्व संसार. वायार धार हरिवीर, वायार धार हरिवीर, वायार धार हरिवीर,
मुखे माना हरि 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 संसार कसा आहे ज्ञानोबारा वर्णन करता लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झाला हरिविन हरिशिवाय हे जगत सगळं नश्वर आहे यातलं काही सोबत येणार नाही आपल्या सोबत येणार फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन आहे कारण महाराज म्हणतात क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला भगवान परमात्मा 2 दिवसाचा विषय महाराज आमच्या आयुष्यामध्ये काय काही सोबत येणार रहना नहीं देश वीराना है रहना नहीं देश वीराना पाण्यावरला बुडबुडा कधी फुटून जाईल सांगता येत नाही तसं हे देह आहे क्षणभंगूर याचा भरोसा नाही महाराज म्हणता कधी आपल्या जीवनामध्ये जावं लागेल म्हणून धनाच्या ऐश्वर्याच्या पाठीमागे कधी लागू नका हे सगळं नैश्वर आहे इथं राहणार आहे आपल्या सोबत येणार काही नाही फक्त देवाचं चिंतन आहे आणि या देशाची परंपरा एका गड्या या देशाची श्रीमंती जर ठरवायची असेल तर या देशाची श्रीमंती पैशावाल्यावरून ठरू नका आपल्या जीवनात तसं जर पाहिलं तर हा देश गरीब आहे असं समजू नका एकेकाळी हा देश असं म्हणता इतका श्रीमंत होता पण तो इंग्रजांनी लुटून नेला म्हणत्या मी काय पाहायला नव्हतो नाही तर मी त्यांना धरून ठेवला असतं नाही का पण असं म्हणता इंग्रजांनी लुटून नेला म्हणून खऱ्या अर्थानं पण आपल्या देशाचा जर विचार केला तर हा देश फार श्रीमंत होता पण आता जर देशाची श्रीमंती ठरवायची असेल ना आपला भारत देश किती श्रीमंत आहे एखाद्या श्रीमंताकडे बघून आपल्या भारत देशाची श्रीमंती ठरू नका आपल्या भारत देशाची श्रीमंती जर ठरवायचीच असेल तर जा प्रयागराज क्षेत्रामध्ये आणि तिथं कुंभमेळ्यामधले साधू पहा ती खरी आपल्या भारताची त्या ठिकाणी श्रीमंती आहेत गड्या आपल्या जीवनामध्ये याच्या पुढे जाऊन सांगू जसं प्रयागराजला वारकऱ्यांचा कुंभ चालू आहे तर मला वाटतं पौष वारीच्या निमित्तानं त्या ठिकाणी तिथं जसा साधूंचा कुंभ चालू आहे प्रयागराजला तसं त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला पौष वारीच्या निमित्तानं जणू काही वारकऱ्याचं कुंभच आहे गड्या तिथं सुद्धा जाऊन एकदा स्नान करा कुंभ स्नान तुमच्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही कारण तिथं जर त्या ठिकाणी इथं सुद्धा त्र्यंबकराज भगवान परमात्मा आहे स्वतः निवृत्तीनाथ दादा भगवान शिवाचे अवतार आहे आणि हनुमंतरायाचं प्रागट्य अंजनेरी पर्वत ते सुद्धा भगवान शिवाचेच अवतार आहे अशा 3 रूपामध्ये भगवान शिवजीनं ज्या ठिकाणाला नांदावं ना ते पवित्र ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे कोण आहे निवृत्तीनाथ दादा इथं बसलेल्या प्रत्येकाची अपेक्षा असेल का मला जगातले सगळे तीर्थ करावे बरोबर आहे का नाही सुरेश काका प्रत्येकाला वाटतं मी जगातले सगळे तीर्थ बघावे जगातल्या सगळ्या तीर्थाचं पुण्य माझ्या जीवनामध्ये घडावं पण ज्याच्या जीवनामध्ये जगातले सगळे तीर्थ बघायला जायची त्या ठिकाणी बघायला जाणं शक्य नसेल ना पण आपल्याला जगातल्या सगळ्या तीर्थाचं पुण्य भेटावं असं वाटत असेल तर दुसरीकडे जाऊ नका या माझ्या त्र्यंबकेश्वरला माझ्या निवृत्तीनाथ दादाकडं आणि निवृत्तीनाथ दादाच्या चरणावरती सकाळही तीर्थे
बुडी देई माझे मना तेथे बुडी देई माझे मना तेथे बुडी देई तेथे बुडी देई माझे मना हो तेथे बुडी देई माझे मना आता मी तरी शांतीचे भ्रमणा आता मी तरी आता मी तरी शांतीचे जगातले सगळे तीर्थयात्रा घडावी असं वाटत असेल तर सगळ्या तीर्थांना जाणं शक्य नसेल ना, कोणत्याच तीर्थाला जाऊ नका. या निवृत्तीनाथ दादाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करा. आपल्या जीवनात सगळे तीर्थ तुम्हाला निवृत्तीनाथ दादाच्या चरणावरती घडल्याशिवाय राहणार नाही. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी निवृत्तीनाथ दादाच्या चरणावरती सगळे तीर्थ आहे. आणि असं पवित्र त्या ठिकाणी याच्याही पुढे जाऊन निवृत्तीनाथ दादा म्हणजे वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु जर कोण असेल तर ते निवृत्तीनाथ दादा गड्या. आणि आपण इतके भाग्यवान आहे का वारकरी संप्रदायाचा आद्य गुरु घराणं त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण फार भाग्यवान आहे. म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अशा समताकडे जा, कारण आपला देश फार पवित्र आहे. आपल्या जीवनामध्ये देशाची श्रीमंती हे एका वारकऱ्याकडे बघून, आपल्या जीवनामध्ये एका धारकऱ्याकडे बघून, एका शूरवीराकडे बघून त्या ठिकाणी ठरवल्या जाते. म्हणून आपल्या जीवनामध्ये एखादा प्रपंचिक असेल ना, त्याचं जीवन तिचा कालावधी किती दिवसाचा असतो, त्याला कोणीतरी वर्षभर ध्यानामध्ये ठेवेल, तसं वर्षभर मध्ये कोणी ध्यानात ठेवत नाही, वर्ष श्राद्धाला ठेवतं. बरं, वर्ष श्राद्ध झाल्यानंतर कोणी लक्षामध्ये ठेवणार आहे का? हे क्वचित परिवार असा असतो, आपल्या बापानं दिलेले संस्कार असतात, द्वितीय पुण्यस्मरण, तृतीय पुण्यस्मरण, नाही तर काही नाही मारा, फार अवघड झालं आपल्या जीवनामध्ये. पण खऱ्या अर्थानं हे सगळं करणं, याच्या करताना सुद्धा फार संस्काराची आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी गरज असते. आणि ते सगळं त्या ठिकाणी हे घडून आणत असतात. नाही तर काही वेळेला पहिलंच पुण्यस्मरण करणं सुद्धा काही लय अवघड जातं. सुराशी साहेब बघा, एकदा काय झालं, एकानं त्या ठिकाणी 1-2-4 दिवस झाले, विकास बाबा एक जण महाका आला, त्याच्या बापाचं वर्ष श्राद्ध झालं, मॅच कीर्तन केलं. आता मी नाव सांगत नाही तर जा तिडून त्या काढी लावून, नाही का, म्हणजे त्या जाळ करून मावन काय. मग झालं असं, तो आला, तो म्हणला भो झालो भो एका पराचा मोकळा. म्हणजे काऊन, म्हणजे मोकळा झाला, मला काही कळना. म्हणजे एका पराचा मोकळा झालो. म्हणजे काय, 2 दिवस झाले, म्हणजे बापाचं श्राद्ध झालो एका पराचा मोकळा. म्हणलं बाप काय तो बोखंडी बसेल होता का काय होतं, म्हणलं मोकळा झाला म्हणून राहिला, नाही का. पण बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्या करता खऱ्या अर्थानं आपली पवित्र तीत आपल्या करता जर कोणती असेल, ज्याचे मायबाप गेले ना, त्याच्या करता अक्षय तृतीया गुढीपाडवा ही पवित्र तीत नाही. ज्ञानोबा वर्णन करता का सोम सूर्यादी ग्रहणे एवनी करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. कारण वडिलांची पुण्यतिथी म्हणजे सामान्य नाही. नाद बाबा वर्णन करता वडिलांची पुण्यतिथी स्वर्गीय जे पूर्वज जीवती. आपल्या जीवनामध्ये त्या पुण्यतिथीला स्वर्गातले पूर्वज इथं भोजन करण्याकरता त्या ठिकाणी येत असतात. इतकी पवित्र त्या ठिकाणी ही तीत असते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ती साधता आली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये साधूची संगत करता आली पाहिजे. कारण महाराज म्हणता, राजा तुला जर वाटत असेल ना या नर्द्यानं तुझा उद्धार व्हावा, चांगलं व्हावं, तर एकच काम कर, काय, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, जीवन की तेरी बिगड़ी बनेगी, जीवन की तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, तेरा बड़ा बाप रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी।
चित्र फक्त गुरुवार यांनाच विचारा. आई म्हणते बाबा एखाद्या दिवस रविवारच्या दिवशी सुट्टी असली ना, बाब्या आय बाब्या इकडे काय शाळेत राहतो तेच बरोबर राहतं गाड्या. लेकरं म्हणजे लय अवघड. आता काय झालं, येता येता मा प्रकृती बिघडली, सगळी पाहिलं थोडी जरा बघितलीच नाही का. आणि मी गेलो एका दवाखान्यात, आपलं मेडिकल मध्ये गेलो गुरुजी. मेडिकल मध्ये गेल्याच्या नंतर ते टॅबलेट वगैरे घ्यायला लागलो. आणि टॅबलेट घेत असताना महा नंतर 2 लेकरं आली लहानली बारकी. आणि ते महा नंतर आले ना आधी नंबर लावल्या. मला 10 रुपयाच्या शॅम्पूच्या पुढे दे म्हटले. आता असं म्हटलं, मी म्हटलं जाऊ द्या भाऊ, हे लेकर कधी पान उतारा करतील सांगता येत नाही, लागू द्या म्हणलं त्यांचाच नंबर. शॅम्पूच्या पुढे घेतल्या, 10ची नोट दिली, ते निघून चालले. मेडिकलला हा म्हणले, म्हणजे काय झालं, ही नोट चालणार नाही. म्हणजे काऊन चालणार, 10चा शॅम्पू घेतला 10 नाही म्हणले. अरे 10ची नोट दिली ना, पण म्हणले नोट दिली ही चालणार नाही का बरं, हिच्यात गांधीजीच नाही म्हणले. गांधीजी कुठे गेले, ते पोरं म्हटले गांधीजी कुठे गेले माहितीये का, अंघोळ गांधीजीची चालू आहे, त्यांनी शॅम्पूच्या पुढे सांगितलं म्हणून घ्यायला आलो होतो म्हटले नाही का. म्हणजे चांगली तितकी चित्र. पण महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर संत नके संग लागरे तरी अच्छी बनेगी. आपल्या जीवनामध्ये चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर संताची संगत केली पाहिजे. कारण अंत काळाच्या वेळेला एक तर देव उपयोगाला येतो किंवा साधू उपयोगाला येतो, बाकी कोणी येत नाही. बघा संत कसे अंत काळाच्या वेळेला उपयोगाला येतात. तुकोबाराच्या चरित्रामध्ये गोड प्रसंग आहे गड्या. त्या ठिकाणी एकदा प्रसंग असा निर्माण झाला. संताजी जगनाडे महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेली समाजामध्ये संताजी महाराजांचं प्रागट्य झालं. घाण हाकायचा, त्या ठिकाणी त्याच्यातून जे तेल निघल ते विकायचं आणि आपल्या जीवनामध्ये त्याच्यावरती त्या ठिकाणी उदरनिर्वाह करायचा. असे असणारे संताजी महाराज. बरं घाण हाकण्याकरता काय असायचं बाबा पूर्वीच्या काळामध्ये, बैल असायचा. प्रत्येक सगळी शेती वगैरे काय कशावरती असेल तर बैलावरती नाही का. म्हणून त्या ठिकाणी घाण हाकायचा आणि त्याच्यातून आपल्यावरती त्या ठिकाणी उदरनिर्वाह करायचा. पण एक दिवस झाला असं ते तेल विकण्याकरता देहू गावामध्ये गेले आणि जगद्गुरु श्री तुकोबारायचं भजन ऐकण्याकरता मंदिरामध्ये गेले. एका माता मौलीला विचारलं इथं भजन चालतं का. हो तुकोबारायचं भजन चालतं. भजन ऐकण्याकरता गेले. विचार करा, ज्यांचे अभंग आमच्या शुभम महाराजांच्या कैलास महाराजांच्या मुखामधून आपण ऐकतो, चाल लावल्यानंतर चालबद्ध केल्यानंतर तो अभंग आपल्याला डोलायला लावतो, तिथं श्री महाराजांच्या मुखातून किती गोड वाटत असेल विचार करा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या अंतकरणाला पाझर फुटला. पण दुर्दैव असं का तिथं लाईट वगैरे नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं, दिवे वगैरे, ह्या जुन्या आजीच्या काळात चिमण्या असायच्या, चिमण्या बरोबर आहे का ना, त्याच्यात राखेल घालायचं. पण त्या नंतर मध्ये ते सरकारनं राखेल बंद करून टाकलं. का बरं माहितीये का, काही नवऱ्याचं बायकोच भांडण घेतलं, राखेल जागा वतून घेत सुटल्या, ते म्हणजे नकोच भाऊ आपल्यावर नाही का. म्हणून प्रसंग असा निर्माण झाला. त्या वेळेला त्या ठिकाणी परत संताजी महाराज आले. त्या माता माऊलीने विचारलं का हो ऐकलं भजन, भजन फार सुंदर होतं पण भजन करणारा महात्मा दिसला नाही. कारण ते तिथं अंधार होता. मी काही 8 दिवसातनं 4 दिवसातनं तेल देत जाईल, ते दिव्यामध्ये घालून त्या मंदिरामध्ये दिवा चालू करा. घरी आले आणि बरा त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये कुठंतरी गावाला जायचं. पत्नीला सांगितलं अगं मी असं नाही असं 8 दिवस गावाला चाललो. बरं पत्नी असं विचारू शकत नव्हती कुठं चालले काय, पण अहो आपल्याकडे बऱ्याच जण त्या ठिकाणी आपण उसनवारी घेऊन ठेवलेली आहे. आता त्यांना तेल कसं द्यायचं, 8 दिवस पुरेल एवढं आहे, त्याच्या आत मी येतो. 15 दिवस झाले संताजी महाराज येत नाही. अनेक जण अपशब्द बोलायला लागल्याच्या नंतर आपल्या पुतण्याला बोलवलं. घाण हाकण्याकरता बैल जुंपला. त्या बैलाला त्या ठिकाणी अनेक प्रयत्न, संताजी महाराजांना थाप टाकल्याबरोबर बैल चालायचा. आज त्या बैलाला आसुडानं मारल्या जाते. आज त्या बैलाची शेपटी त्यांचा पुतण्या पिळतोय, पण शेपटीला चावा घेतो तरी तो बैल चालत नाही. आसूड ओढले, बैलाची पाठ त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाली. रक्तबंबाळ पाठ झाल्याच्या नंतर त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला रक्तबंबाळ पाठ झाली त्यावेळेला बैल सोडून दिला. सोडून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी बराच कालावधी झाला आणि बराच कालावधी नंतर त्या ठिकाणी आपले पती अर्थात संताजी महाराज घरी आले. आणि संताजी महाराज घरी आल्यानंतर प्रसंग असा निर्माण होतो. पत्नीनं घडलेला वृत्तांत सांगितला. पहाटेची वेळ झाली. संताजी महाराज घाण हाकण्याकरता बैल जुंपला आणि बैल जुंपल्याच्या नंतर बैलावरती थाप टाकली. पण बैलावरती थाप टाकल्याबरोबर हाताला रक्त लागलं. हे रक्त कशाचं विचारलं त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांचा पुतण्या म्हणतो काकी पाहिलं का, आपण मारून सुद्धा बैल चालत नव्हता, शेपटी पिरगाडी बैल चालत नव्हता. तिथं त्या ठिकाणी संताजी महाराजांनी काकानी फक्त थाप टाकली बैल चालायला लागला. पाहिलं अरे तुम्ही मारून बैलाची पाठ रक्तबंबाळ केली. काकी म्हणते हो मारून रक्तबंबाळ केली तरी बैल चालला नाही. संताजी महाराज रडायला लागले आणि रडताना संताजी महाराज सांगता खरं सांगू गड्या, या संताजीचा बैल शेपटी पिरगळून चालत नाही. या संताजीचा बैल त्याच्या पाठीवरती आसूड ओढल्याच्या नंतर चालत नाही. या संताजीचा बैल घाणे हाकण्याकरता चालावं असं वाटत असेल ना, त्याच्या कानात तुकोबारायचं नाव घ्यावं लागतं, त्यावेळेला संताजीचा बैल चालतो गड्या. विचार करा संताजी महाराजांच्या बैलाची जर तुकोबारायवरती इतकी श्रद्धा असेल त्यांची किती असेल.
आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी गाथा लिहिला. ज्ञानोबारानं जशी ज्ञानेश्वरी सांगितली लिहिली नाही, सच्चिदानंद बाबांना त्या ठिकाणी ती लिहिली. त्या पद्धतीनं समताजी महाराजांनी तो गाथा लिहिला. आणि गाथा पूर्ण झाल्याबरोबर आता तुकोबाराय म्हणता काहीतरी मागा समताजी, काही नका, गाथा लिहिण्याचं सद्भाग्य दिलं याच्यापेक्षा काय पाहिजे, नाही काहीतरी मागा. त्यावेळेला सांगितलं माझ्या अंत काळाच्या वेळेला त्या ठिकाणी तुम्ही माझी सोडवण करण्याकरता त्या ठिकाणी या अंत काळाच्या वेळेला या. तुकोबाराला मान्य झालं. तुकोबारा म्हणता बघा समताजी, मी जर तुमच्या अगोदर गेलो ना, तुम्ही मला 3 ओंजळ मुठमाती द्यायची, आणि तुम्ही माझ्या अगोदर गेले तर मी 3 ओंजळ तुम्हाला मुठमाती देणार. दोघांचं ठरलं. या गोष्टीला बराच कालावधी झाला. तुकोबाराय आता वैकुंठाला जाणार. समताजीला कोणीतरी बोलवण्याकरता जा. पण समताजीनं सांगितलं माझा घाणा चालू आहे. म्हटले थांबा मी येतो. पण समताजीचा घाण्यानं जणू काही त्यांचा घाणाच घातला महाराज. समताजी महाराज आले नाही. तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. इकडे आले, निराश झाले. आपण दिलेलं शब्द पाळू शकत नाही, पण तुकोबाराय पाळता का बघू. या गोष्टीला बराच कालावधी लोटला. आणि आता समताजी महाराजांनी देह ठेवला. समताजी महाराजांची अंत यात्रा निघाली आणि त्यांना समाधी देण्याकरता त्या ठिकाणी घर केलं. त्या ठिकाणी त्यांना पुरून द्यायचं, समाधी द्यायची म्हणून घर केलं. समताजी महाराजांचं पार्थिव त्या घरामध्ये ठेवलं. संपूर्ण अंगावरती माती टाकायचे, पण मुखावरती माती पडली का समताजी महाराज उठून बसायचे. आता मला सांगा, आपण काही पुरून वगैरे देत नाही, पण जर समजा काका आपण एखाद्याच्या अंतविधीला गेलो आणि त्याला अग्नी डाग देतो, नागनी डाग देता देता ते उठून बसलं, ते म्हणलं काय घेऊन आला. आपण चिंगाट घर नाही, लोक चिंग 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 चिंगाट झिगाट सारखेच घरी गेले महाराज. त्यावेळेला परत त्या ठिकाणी समताजी महाराजांनी देह ठेवावं, परत यावं. परत मुखावरती माती पडली का परत त्या ठिकाणी उठून बसायचं. असं दिवसभर चाललं. बाकीचे त्यांच्या मुलाला म्हणता भाऊ तुला काय करायचं तू बघून घे. आता शेवटी बापाचं पार्थिव ठेवलं, सगळे निघून गेले. एका झाडावरती त्या ठिकाणी चढले, काय घडतं बघू. मध्यरात्रीची वेळ झाली आणि तुकोबाराला सदेह वैकुंठ गमन करून बरेच दिवस झालेले, पण तरी सुद्धा मध्यरात्रीच्या वेळेला श्री तुकोबाराय प्रगट झाले. समताजी महाराजांच्या मुलानं पाहिलं, तुम्ही इथं कसे. म्हटले नंतर सांगतो. आता संपूर्ण पार्थिवावरती माती टाकली, काही होत नव्हतं, पण मुखावरती माती टाकली का तुकोबाराय उठून बसायचे. पण आता मात्र तुकोबारायनं 3 ओंजळ मुठ माती दिली आणि समताजी महाराज त्या ठिकाणी समाधिस्थ झाले. बघा त्यावेळेला आता समताजी महाराजांच्या मुलानं प्रश्न विचारला का हो तुम्ही इथं कसे. त्यावेळेला घडलेलं सांगितलं, मी तुमच्या वडिलांना वचन दिलेलं होतं. आता मला सांगा, आपल्या जीवनात सामान्य मनुष्यानं वचन दिलं तो पाळू शकतो नाही, हे फक्त संत करू शकता. आणि अंत काळाच्या वेळेला संत उपयोगाला येणारे. महाराज म्हणता बाकी कोणी माता पिता बंधू बहिणी कोणी न भवती निर्वाणी. माता पिता बंधू भगिनी कोणी भवती निर्वाणी. इष्ट मित्र सजन हित सुखाची माने. सद्गुरु
कोणी तुका म्हणे सोडून देना कोणी ये वाचत वाणी वाचोनिया ये वाचत वाणी काळाची उडी पडेल माझे वार काळाची उडी पडेल माझे वडील हाते हात काळाची बोली वडील हाते सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या एक भगवान परमात्मा आणि एक सद्गुरू सोडले तर आपल्या जीवनामध्ये कोणी सोडवणार नाही. म्हणून आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे आणि त्या भजनाला जोड पवित्र कर्माची असली पाहिजे, त्याला जोड दानाची असली पाहिजे. हे दान धर्म ज्या वेळेला एखादा जण पाहतो ना, आता काही काही उगच काहीच मुळ्यात दुःखद मग ते म्हणते का हो हे कशा करता, अरे हे दान धर्म इथं जितका करू ना तितका आपल्या जीवनामध्ये भेटणार आहे. त्याची फल आपण देवा करता 100 रुपये खर्च करा, तुमच्या जीवनामध्ये त्याचे 1000 पटीने भेटल्याशिवाय राहणार नाही गड्या. मी सांगून जाईल इथं अन्नदान फार महत्वाचं आहे. प्रत्येक दान आपल्या जीवनामध्ये द्रव्य देताना एखाद्या पात्राचा विचार करावा लागतो. एखादा गरीब दिसत असेल पण तो जर पिऊन आपल्या पैशानं त्याच्या पत्नीला मारत असेल तर त्याला दान करू नका, पुण्य नाही उलट पाप लागणार आहे. पण महाराज म्हणतात सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारून. द्रव्य देताना पात्राचा विचार करा, अन्न देताना कशाचा विचार करू नका. आणि अन्नदान किती श्रेष्ठ आहे. आपल्या जीवनात भरपूर तप असेल पण अन्नदान नसेल तर बघा त्याचं त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्याचा कसा परिणाम होतो. शास्त्रामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये एकदा प्रसंग असा निर्माण झाला. फार पूर्वी विदर्भामध्ये त्या ठिकाणी एक श्वेत नावाचा राजा झाला. त्याच्या जीवनातला प्रसंग आहे. या श्वेत नावाच्या राजाच्या जीवनामध्ये यानं हजारो वर्ष तप केलं. आता पूर्वीच्या काळामध्ये आयुष्य सुद्धा भरपूर होतं, आता अल्पायुष्य मानव दिल नाही का, आता अल्प दिलंय. पण पूर्वीच्या काळामध्ये अनंत पटीनं त्या ठिकाणी आयुष्य असायचं. म्हणून त्या श्वेत नावाच्या राजानं हजारो वर्ष तप केलं. पण एवढं तप केल्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आता किती तप असेल साधन असेल पण मृत्यू येतो. त्या पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये मृत्यू आला. पण हजारो वर्षाचं तप वायाला गेलं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये आपण देवा करता 1 पाऊल टाकलं तर माझा देव आपल्या करता 4 पावलं पुढे येत असो. म्हणून त्या ठिकाणी ती तपश्चर्या हजारो वर्षाची असल्या कारणानं त्या ठिकाणी त्या श्वेत नावाच्या राजाला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. ब्रह्मलोकामध्ये त्या ठिकाणी जागा मिळाली. आणि ब्रह्मलोकामध्ये जागा भेटल्याच्या नंतर पण तपानं ब्रह्मलोकात जागा भेटली पण खायला मात्र तिथं काही भेटत नव्हतं. कारण तप केलं पण अन्नदान केलं नाही. मग त्याचा परिणाम असा झाला का त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याला जर भूक लागली तर त्याला मृत्यू लोकामध्ये यावं लागायचं आणि स्वतःच्या शरीराचं मांस खावं लागायचं. किती वाईट जीवन असेल विचार करा. तो भूक लागली का इथं मृत्यू लोकामध्ये यायचं, जे पार्थिव आपण सोडलंय त्या पार्थिवाचं मांस भक्षण करायचं, आपल्या शरीराचं मांस खायचं. एक दिवस त्यानं ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला का हो मी एवढं तप केलं त्याचा काय उपयोग झाला. उपयोग झालाच ना म्हटले, तुला ब्रह्मलोक प्राप्त झाला पण का हो ब्रह्मलोकामध्ये मला अन्न जर भेटत नाही तर त्याचा काय उपयोग आहे म्हटले. त्यावेळेला सांगितलं तुला अन्न भेटत नाही याचं कारण तुझ्या जीवनामध्ये तू अन्नदान त्या ठिकाणी कधी केलेलं नाही. मग त्याच्यामुळं तुला तुझ्याच शरीराचं मांस खावं लागतं. त्याचा परिणाम भूक लागली का त्यानं मृत्यू लोकामध्ये यावं, आपल्या शरीराचं मांस खावं, परत ब्रह्म लोकामध्ये जावं. हे अखंड चालू राहिलं. पण एक दिवस आपल्याच शरीराचं मांस भक्षण करण्याकरता आल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये अगस्ती महामुनींचं अगस्ती ऋषींची भेट झाली, दर्शन झाली आणि त्याच्या जीवनामध्ये मांस खाणं मात्र तिथून बंद झालं. त्या परिश्रमामधून त्या ठिकाणी सुटका झाली. मला मुद्दा हा मांडायचा, तपाच्या साह्यानं तुमच्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त होईल. पण आपल्या जीवनामध्ये अन्नदान जर नसेल, बाकीचे दान त्याला जोड नसेल तर आपल्या जीवनामध्ये हे सगळे सुख आपल्यात प्राप्त होऊ शकत नाही. हे सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याकरता सगळ्या दानाची गरज आहे, पवित्र कर्माची गरज आहे. काय होईल कर्मानं, या निसर्गाचा नियम आहे. जन्माला आलं मरावं लागतं, मृत्यू झाला जन्म आहे, येण्याचे शरीर आहे शरीरा येणे सरी.
किंबहुना येर झारे चिरा पडे. ज्ञानोबा म्हणतात चिरकाल मनुष्याच्या जीवनामध्ये येरझारा मारावे लागतात बाबा. मग ह्या येरझारा चुकण्याकरता काय केलं पाहिजे? तर पवित्र कर्म केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, पवित्र साधना केली पाहिजे. तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता हो साधना करा, जन्म मरणाच्या येरझारामधून सुटका होईल. पण तुम्ही साधना केली, तुमची जन्म मरणाच्या येरझारामधून सुटका झाली. तुकोबारा म्हणता बाबा मी असं काही कर्म केलं ना, आता माझ्या जीवनामध्ये फक्त जन्म मरणाच्या कर्मामधून सुटका नाही झाली, जन्म मरणाच्या येरझारातून सुटका नाही झाली, तर आता मला मरण्याची गरजच राहिली नाही. अभंगाचं पहिलं शरण. मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, कैलास महाराजांचं गायन, विकास महाराजांचा मृदंग ऐकल्यानंतर आपल्या हृदयाला पाजर फुटेल यात विशेष नाही. एखादा दगड सुद्धा तिकडे डुलत असेल इतकं गुड गायन वादन आहे महाराज, नाही का? ते फुकट नाही महाराज, याला जन्मजन्मीची साधना असावी लागते. ज्ञानोबा कोणावरती कृपा करत नाही. महाराज म्हणतात, तुकोबारा म्हणता बाबा माझ्या जीवनामध्ये मरण हाती सुटली काया, विचार येणीचे. माझ्या जीवनामध्ये मरणाच्या तावडीमधून आता माझी काया सुटली, त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये कुठलीच खंत राहिली नाही. कारण नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. कारण माझ्या जीवनामध्ये मी आयुष्यभर ही स्थिती प्राप्त होण्याकरता अहम ब्रह्मास्मी या तत्वबोधाचा पर्यंत पोहोचण्याकरता जे काही परिश्रम केले होते, ते परिश्रम सगळे आता माझ्या जीवनातलं ते सगळं दुःख आता माझ्या जीवनामधून निघून गेलं. याचं कारण असं झालं, आता तुकोबारा म्हणता मी आणि देव वेगळा राहिलो नाही, आम्ही दोघं एकच झालो. त्याचा परिणाम आता माझ्या जीवनामध्ये मी वासुदेव तत्वता या बोधाचा उपदेश माझ्या जीवनामध्ये झाला आणि भगवान परमात्म्याला अखंड मी कंठामध्ये धारण केलं. कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. त्या न्यायाप्रमाणे आता माझ्या जीवनामध्ये मला कळालंय हे जग सगळं असार आहे, सार फक्त भगवान परमात्मा आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. त्या पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये मी भगवान परमात्म्याची प्राप्ती केली आणि आता माझ्या जीवनामध्ये उद्धार झाला. कारण तुकोबारा म्हणता बाबा मला माहितीये इथं बाकीचं नातं आपल्या सोबत येणार नाही. कारण नाथबाबानं सुद्धा कैलास बाबा एका ठिकाणी गोड वर्णन केलं, आपल्या जीवनामध्ये बहीण आपली नाही, कोणी कोणाचं नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे या देशामध्ये पैसा सोडून कोणी रामायण जर पाहिलं आणि आताच्या कलियुगाचा विचार केला कोणी कोणाचं राहिलं नाही बघा. भावा भावावरती प्रेम करावं. आताचा भाऊ भाऊ नाही, भाऊ झाला भक्तासारखा. आपल्यावरती प्रेम करणारी आई झाली कौशल्य आई सर्वासारखी. अरे किती प्रेम केलं रे. ज्या वेळेला माझे राम प्रभू वनवासामध्ये जाणार बाबा, राम प्रभू वनवासामध्ये गेले आणि सुमंतजी माझ्या राम प्रभूला सोडून आले आणि सोडून आल्याच्या नंतर विचारलं सुमंता का रे बाबा माझा राम कुठे, माझा राघव कुठे. भैया तुझ्या रामाला सोडून आलो. कौशल्य आई साहेब रडते म्हणते मला कसा माझा राम सोडून गेला हो. कसा मला टाकून गेला बसलेली सगळी बॅच हेच ऐकण्याकरता बसलेली. कसा मला टाकून गेला राम, माझा भगवान परमात्मा मला सोडून गेला. म्हणून कौशल्य आई साहेब विरहामध्ये भरतजीनं राज्याचा त्याग, आपला भाऊ आपल्या जीवनामध्ये आपल्या राज्याकरता मला राज्य भेटावं म्हणून माझी आई जर माझ्या रामाला वनवास मागत असेल आणि मी राजगादीवरती बसल्यानं जर माझा राम वनवासामध्ये जर जात असेल तर आग लागो त्या राज्याला, असं म्हणणारा फक्त या देशामध्ये भरत आहे गड्या. म्हणून आपण त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो. खऱ्या अर्थानं भाग्यवान पवित्र जीवन जगा गड्या. बाकी कोणी आपलं नाही महाराज. आपल्या जीवनामध्ये फक्त त्या ठिकाणी आपले संत आहे, देव आहे. तसं जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये कोणी नाही असंही म्हणून चालणार नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती प्रेम करणारी माय आहे, आपल्यावरती प्रेम करणारा बाप आहे. पण तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कळत नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत. बाप शब्द काय असतो ना, आज या श्रींग परिवाराच्या जीवनामध्ये विचारा 2 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होता. बाप हा शब्द सुद्धा बाप करी जोडील बाप करी जोडील बाप करी जोडील बाप करी जोडील Mira,
जीवनामध्ये ज्या दिवशी बाप गेला ना गड्या, त्या दिवशी आपल्या जीवनातले सगळे सुख संपले. समजा आपल्या जीवनामध्ये, मुलीच्या सुद्धा जीवनामध्ये माहेरामध्ये तोपर्यंत आनंद आहे जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे, जोपर्यंत आपली माय जिवंत आहे. आपल्या जीवनामध्ये बाप हा शब्द सुद्धा आपल्या जीवनात ऊर्जा देणार. नेहमी सांगत असतो, आपल्या बापाला चालता येत नसू द्या गड्या, आपल्या बापाला खाटावरून उठता येत नसू द्या, पण आपल्या बापाची चप्पल फक्त दारामध्ये असेल तर त्या घराकडे वाईट नजरेने कोणी पाहू शकत नाही. ताकद आपल्या बापामध्ये गड्या. आणि असा बाप त्या परिवाराच्या जीवनामध्ये सोडून गेला. पण एकही गड्या कौतुकाची थाप देणारा बाप आपल्या जीवनामध्ये सोडून गेला असेल, पण ज्ञानोबरायासारखी पवित्र माता मात्र या परिवाराच्या जीवनामध्ये आईची सुद्धा सेवा केली पाहिजे. गोड परिवार सेवा करतोय महाराज. आई सुद्धा काय असते माहितीये का, आपल्या मुलावरती महाराज आई किती प्रेम करते माहितीये का. ज्या पद्धतीनं एखादी पक्षीने आपल्या पिलावर प्रेम करते ना, त्या पद्धतीनं आई प्रेम करते महाराज. अतिशय सुंदर एका ठिकाणी वर्णन आहे. माया मंदी हालले, हो मग तेच तेच. माया मंदिर माया मंदिर लागे आज गाया पछीने जाई पिलाना बेटाया, आज गाया पछीने जाई पिलाना बेटाया. आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने एखादी पक्षी आपल्या पिलावरती प्रेम करते ना, त्या पद्धतीने आईचं प्रेम असते गड्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबा वर्णन करता सकल तीर्थाचे धुरी जे का माता पितरे तया सेविसी किर शरीर लोण की जे. या पद्धतीनं खऱ्या अर्थानं या परिवारामधले श्रींग परिवारामधले आमचे बाबा, खऱ्या अर्थानं आमचे रामनाथ बाबा, नावही रामनाथ आहे आणि राम प्रभूच्या प्राण प्रतिष्ठेला पुण्यस्मरण येतं, ही महत्वाचं आहे. असे बाबा आपल्याला सोडून 2 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे आणि गोड ही सेवा करतोय. देवाकडे एक प्रार्थना करेल, देवा द्वितीय पुण्यस्मरण करण्याचं सद्भाग्य या परिवाराच्या जीवनामध्ये दिलं. असे 5 नाही 50 पूर्ण हो, 50 नाही असे शताब्दी आमच्या बाबांच्या पुण्यस्मरणाची या परिवाराकडून घडो. आणि मला वाटतं शताब्दीला हेच गायक वादक असो, हीच ज्ञानोबा प्रार्थना करतो. अतिशय गोड, म्हणजे तुम्हाला वाटत नाही का, हा हा ऐकणार आहे हेच राहणार, काही काळजी करू नका, नाही का. पण अतिशय गोड. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आमच्या विकास बाबांनी गोड मृदंगाची साथ संगत केली. कैलास बाबा आहे, शुभम महाराज आहे, राहुल महाराज, विनेकरी. एकदा सगळ्यांकरता कडकडून जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. साऊंड सुद्धा आमच्या विकी दादाने इतका सुंदर लावला ना महाराज, काय गोड साऊंड लावला महाराज, नाही का. अगदी सुंदर. नाही तर सगळं गोड असतं, साऊंड पशी बिघडत, नाही का. म्हणजे स्वयंपाकाला साधनं भरपूर असतात, पण त्या माता माऊली जर कळत नसलं ना, पोळी करताना नेमकं पुरणात पोळी ते काय पुरण कात घालावं का कात काय कळत नसलं, अवघड होऊन जातं, नाही का. पण अतिशय गोड आहे, त्यांनाही धन्यवाद. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करावे. ढोबार
मरणाहाती सुटली काया विचारी आणि चैना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. यथामती आता अवकाश अभंगाचा एका शरणाचा भाव बघितला, बाकीचं सरळ सरळ घेतलं. याचं कारण असे, आपले फक्त 5-1 मिनिटं शिल्लक राहिले आणि त्याच्यामध्ये अजून 5-1 मिनिटं अतिक्रमण करून विकास महाराजांचं शिवपरण हे सगळं त्यांची अपेक्षा आहे. म्हणून आता सगळ्यांची अपेक्षा 5-10 मिनिटं तेवढं आमच्या करता. म्हणून बोलण्याशोबत काही चुकीचे शब्द गेले असतील लेकरा शांत करणारा माफ करा. ही सगळी मंडळी तुमच्या सगळ्यांवरती प्रेम करणारी आहे, तेवढी त्यांची अपेक्षा पूर्ण करा. आमचे संकेत दादा सुद्धा, आमचे आवी दादा, संकेत दादा कुठे लांबचा प्रवास असेल तर अखंड माझ्या सोबत राहणारी अतिशय गोड हा परिवार आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. 2 मिनिटं भजन करण्याकरता महिला मंडळ पुरुष मंडळ वरती हात करा, करा करा वा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. रघुबाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. राधा गोविंद रघुनाथ पांडुरंग. राधा गोविंद रघुनाथ पांडुरंग. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. रघुबाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. राधा गोविंद रघुबाई जय विठाल जय जय विठाल. होरी रे रे पुरे मेढे वापुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज. रे नाय उच्चारणा जे कामना पुरा. करा क्षमा